शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं फुटला गाव, याला कोण घालली सैना, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान. नाव त्याचं अफजल खान. जित जात जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमेत. त्याचं गोड दोड पायदळ, फौज फाटालय बक्कळ. अंगी हत्तीचं बळ, पाहणाऱ्या कापे तळत. गाव लुटली, देवध्वस्त केली, आया बहिणीची उलटली. कोण रोखणार वादळ, आता शिवबाचं काही खरं नाही. जो तो हेच बोलू लागला, महाराज आपला जीव मोलाचा आहे, आपण कोणीतरी नुसतं स्थान हवे. काय म्हणाला बा, या मातेने आपला पुत्र गमावला तर पण या मुलखेचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, डोक्यात गली मी कावा. भेटीचा धाडला सांगावा, भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला. बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी छानदार शामिल उभारला. बेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामिन आला. आणि अशा शामिल्यात खाना डौलत आला. सैदबंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती मला. शिवरायांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी. नौखन नजारा जी हजी जी. खानानं शिवरायांना आलिंगन केला आणि दगा केला. खानदा अभिमान मिळालेला. कट्टेरीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, चिलकत होत अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान निरबडला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचल केला. वाघ नकाचा मारा केला. टळटळा पडला